आजा जेजुरी अजून लय लांब राहिली. काटकाभर थांबू, भाकर तुकडा खावानं जाऊ आपलं. अरे पर लय भूक लागली. अरे हे थांब, ए बाबा, ए थांबी थांबी, ए चल चल, ए थांबिव की, ए बाबा. आजा धर. काय राजा, मागल्या खेपला जेजुरीला गेला होता आज. त्याचं काय सांगितलं ना, काय झालं ती? काय रे, काय झालं? माझं काय चुकलं का? अरे नाही रे, माझंच चुकलं बघ. म्हणजे उगा गेलो मी आज जेजुरीला. बानूची लय आठवण येत होती. ती घरला नाही तर समद घर खायला उठायचं मला, म्हणून भेटायला गेलो तर. पर काय? हे रांग्या, अरे तू काय मला पार काय सोय तुला म्हणून सांगतो बघ. हा. ते मागच्या वेळेला गडावर जाता नाही आलं मला. का ते तुला नंतर सांगन मी. मागच्या वेळेला गडाव जाता आलं नाही म्हणजे मग बानूला कसा भेटलाच? तुझं जेवण झालंय ना? राहिलं आता, एवढं झालं. मग चल की आता समजा तुला आता सांगायला. हो होय. अरे पर ए ए आजा, आता काय सांगायचं तुला रंग्या? जेजुरीत गेल्यावर तुला समज कळणारच आहे. बा म्हणून बानूचं भलं होईल हेच नुसतं मनामध्ये हाय माझ्या. अजून कोण्या बाला काय हो बर? भासा, बरं झालं तुम्ही भेटलात. किती दिवस झाले तुमच्याशी बोलताही आलं नाही. हो, इतकं काही सुरू आहे की नीट भेटताही आलो नाही. कुठे चालला होता? माहित नाही. काही झालं आहे का? तुम्ही अस्वस्थ वाटता आहात. मी काय सांगणार? माझ्यात तर आता सांगण्याचेही त्राण उरलेले नाही. असं काय घडलं आहे आणि तुम्हाला असं हताश झालेलं पाहायला नाही चांगलं वाटत. मी काय करावं हेच मला कळेनासं झालंय. या गडाचं, राज्याचं दायित्व माझ्यावर आहे हे मला सांगण्यात येतं, पण इथे आणि माझ्या संसारात मला विश्वासात न घेता सगळं ठरवलं जातं. आता कोणी आणि असं काय ठरवलं आहे? यांनी बानूच्या वडिलांना जेजुरीत येण्याचे आमंत्रण दिले आहे. परंतु कशासाठी? त्या बानूने सांगितलं म्हणून. त्याचं कारणही मी तुम्हाला सांगते. गेल्या वेळेला त्यांचा जो अपमान झाला त्याचं पापक्षालन आहे हे. मला समजतंय हे एवढं सोपं नाही, परंतु आता तुम्ही काय ठरवलं आहे? मी काय ठरवणार? मी त्यांच्यावर राग धरून काही होणार नाही हे मला समजतं आहे, पण माझ्या आणि ह्यांच्या आयुष्यात तुम्ही येऊ नका एवढंच माझं म्हणणं आहे. परंतु ते आता अवघड आहे म्हाळसा. तुमच्या आयुष्यात बानूचं असणं आता तुम्ही स्वीकारायला हवं. परदुःख शीतल म्हणतात ते उगाच नाही लक्ष्मीदेवी. तुम्ही एकदा स्वतःला माझ्या जागेवर ठेवून बघा, म्हणजे तुम्हाला माझं दुःख कळेल. तुमच्या दुःखाची कल्पनाही करता येणं अवघड आहे, परंतु बानूचे वडील जर इथे येऊन गेले तर त्यानं तुमच्या आयुष्यात असं काय घडणार आहे की ज्यामुळे तुम्ही एवढ्या अस्वस्थ होता आहात? माझं जे आहे ते कधीच हिरावून घेतलंय त्या बानूने. आता माझं माझ्याजवळ असं काहीच उरलं नाही. माझं आयुष्य हे होते आणि हेच राहतील. मी बोलले म्हणून तुम्हाला वाईट वाटलं असेल, परंतु श्री खंडेराय आणि तुमच्या आयुष्यात आणखी कोण कोण येणार आहे हे सांगता येत नाही, कारण तुम्ही केवळ म्हाळसा नाही आहात. मी कोण आहे त्यापेक्षा मला हे विचारायचे आहे की आणखी कोण येणार आहे आमच्या आयुष्यात. बानूचे खरे आई वडील.